तर कसं आहे श्रोत्यांनो, तर आज आपण पूर्ण व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करणार आहेत, कारण आज आपल्याला मोबाईलला चार्जिंग कमी होती, त्याच्यामुळे ह्यो कालचाच व्हिडिओ आहे. तर आज आपण करणार इथं मल्चिंग गोळा. आधी मल्चिंग गोळा करणार इथं आणि मग आणायला जाणार इथं खत, मग बेड पाडणार इथं. आज लई काम आहेत आपल्याला, तुम्हाला कामं सांगता ऐकता. आता मी तुम्हाला दाखवतो मल्चिंग कशी गोळा करायची. ते बघा, अशी धरायची आणि अशी वर वाढायची, खॅप 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 फुल असं माझ्यावानी वाढायची, म्हणजे तुटत नाही. कारण आपण ब्रँड मल्चिंग वापरतो ना, आपणच एक ब्रँड आहे, त्याच्यामुळे आपण गोष्टी पण ब्रँडच वापरतो. तसं काही विषय नाही आपला. ही मल्चिंग अशी काढायची नाही, या डिग्लनवर फेकून द्यायची. अशी बरीचशी काढली मी, काढलो रे एकदम भारी, एकदम A1 बाग दिसत होता. आणि आपल्या तिकडं ट्रॅक्टर पण उभा आहे. हे बघा, आपल्याला एवढ्याची मल्चिंग काढायची, आणि तेवढ्याची काढली का मग काही काम नाही. त्याच्यामुळे आधी मल्चिंग काढून घ्यायची, मग आपण बेड पाडणार. तेवढं काही नाही, तिला पटापटा निघते मल्चिंग. अशी गावतातली बिवतातली मातीतली काढावं लागत, थोडीशी केना द्यावं लागत. मल्चिंग काढायचं काय नाही, सोपं काम आहे एकदम, रिलायबल काम आहे एकदम. असं इंग्लिश नाही येत, पण मारायची असती टाईप शेवटी निघायची पाटापाटा मल्चिंग, एकदम सुलभ काम आहे एकदम. कशी निघायची ते काय व्हायचं, पहिलं आपण ना व्हिडिओत बोललो का आपण नुसतं खोकल्याला आवाज यायचो. आता व्हॉइस ओव्हर केले, त्याच्यामुळे ना खोकल्याचा विषयच नाही घ्यायचा. तुम्ही ऐकायचं ते फक्त सगळा पूर्ण व्हिडिओ. मल्चिंग काढायचं सोपं काम आहे, एकदम भारी निघते मला. आणि त्याच्यानंतर आहे ना आपण काय करणार आहे, आपण कटिंग केलेली ना त्याची ढिगले होते ते आपण टाकी ते ना टाकून ती सगळी टाकून झाली. हे ना लई भरली टारली. मी वर येंगलो, मी तुडायला लागलो. पप्पा तरी तिथंच होती. मम्मीचं मल्चिंग काढायचं काम चालूच होतं. ते काय तुटलं ना, लई बसत होतं. आणि आपण ना हे लई काट्या निघले आपल्या. आपण पेरूची कटिंग आहे ना एकदम बारीक केलेली, त्याच्यामुळे काही विशेष नाही. बघा, मी एकदम ओके तोडून घेतली. आणि आपलं वाटणं पण लई, त्याच्यामुळे काय नाही, एक टाराच खाली जातो. हे बघा, फुल अवतार बेकार झाला होता आपला. त्याच्यानंतर केलं ट्रॅक्टर चालू आणि डायरेक्ट आहे ना खत भरायला गेलो होतो. खतबीत भरून आलो डायरेक्ट. खतबीत भरून आल्यावर नंतर आहे ना हे असं आमच्या इकडे ना नदी बिधी फुल वाहती. त्याचा सीन बिन दाखवतो म्हटलं तुम्हाला जारशिक. सीन दाखवला, नेमके आपल्या ट्रॅक्टरचं डिझेल संपलं होतं जारशिक नदीच्या सीनमध्ये दाखतात. मग आपण गेलो डायरेक्ट डिझेल आणायला आलो. पंपवर जायचं आता डिझेल आणायला. आपल्याकडे काही नाही, जवळच पंप आहे काहीतरी. तिथं डिझेल संपलं, त्याच्यानंतर 1 किलोमीटरच पंप होता. मग आगीदा आलं लगेच पंप. त्याचंही नायरा नाव, डायरेक्ट नायरा, म्हणजे काही विषयच नाही. नायरा मालिकाचा विषय नाही, नायरा पेट्रोल पंपाचा विषय नाही. असं गाडीवाले पण आहे ना फुल फास्ट पळीत होती गाडी, वांग 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 वांग. आपलं पण आपण आहे ना डायरेक्ट 2000चं मग डिझेल घेतलं. मग 2000 डिझेल आहे ना, एका याच्यात 500चं घेतलं आणि एकाचे डायरेक्ट आहे ना डायरेक्ट 1500चं घेऊन टाकलं आणि घेतलं डिझेल. आणि मग निघलो सर्रक्याने भुरक्याने डिझेल घेऊन जायचं आता डायरेक्ट आपल्या ट्रॅक्टरकडे. जरशी की इकडून तिकडून तुम्हाला दाखवतोय. आजचा हे दुसरा दिवस आहे ना, आपल्या मोबाईलला चार्जिंग थोडी असल्यामुळे आपण पण आज व्हिडिओ टाकायला पण लेट होणार आहे. त्याच्यामुळे ना काय आणि म्हणलं तुम्हाला एकदा आमच्या इकडल्या नदीचं व्ह्यू दाखवा. मग काय बघा, काही ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकून एकदम तराटमध्ये ना झाकण बिकान लावलं. फुटे आवाज आला डायरेक्ट, एवढा पॅक झाकण लावलं मेन. मग काय वरचं झाकण लावून घेतलं आणि मग काय ट्रॅक्टर चालू केलं निघालो. मग लगेच घरी निघायच्या आधी आपण म्हटलं काही भेसळ घेऊन जाऊ. मग तो पण घेतला. मग बिनेदाराच्या गोण्या टाकल्या. तिकडून पप्पा गोण्या घेऊन येतात, मग आम्ही टाकीतो. एवढ्या गोण्या घेतल्यात. मग आपण हिऱ्या फेऱ्या सगळं घेतले. आता जायचं आपल्याला घरी. मग घरी जाताना काय फुलं आपण आयटीत बसलो, पायावर घडी बिडी टाकून रुबाबात आणि बसलो कशावर डायरेक्ट खात्याच्या गोण्या, म्हणजे टारलीवरून म्हणजे काही फुल उचलणे. मग म्हणलं जरशिक तुम्हाला दाखवा वरून सीन कसं काय दिसतोय बाहेरचा आमच्या इकडला, वरून खालून इकडून तिकडून सगळीकडून तुम्हाला दाखवलं. मग जरशिक पुढं होऊन जरशिक चेहरा पण दाखवला. मग दिसलो पाहिजे ना मी पण, कारण मी पण काही सोपा माणूस नाही. आपण आहे ना आज आपल्या पेरूला कोंबडी खत आणि भेसळ डोस भरणार आहे. आणि आपण आता कोंबडी खत आणि भेसळ घेऊन चाललेलो इथं घरी आपल्या पेरूच्या बागात. आपला तिकडं पेरूचा बाग येईन आत्ता लगेचच फुल माझ्या चालली. आपली टारलीवर झोपून चाललो तर आपण, त्याच्यामुळं काही विशेष नाही. आपण साधारण आपले ना 1600 झाडं आहेत. त्याला आपण आहे ना
काहीतरी 60 कोंबडी खात्याच्या गोण्या आहेत. एक आपलं 3 दाणेदार आहे, दोन काहीतरी 12 32 16 12 32 16 आहे वाटतं ती. तुम्हाला नावं सांगा मी नंतरून, आता मला काय कळा नाही. आणि हे पोटॅश आहे आपण चाललो आपला आता बागा आला हे बघा. तर आता आहे ना खत आपण भुसाऱ्यात ठेवणार आहे धन आधी बेड पाडणार. तर मित्रांनो आपल्याला आता बेड पाडायसाठी आपले ट्रॅक्टर आहे, ते ट्रॅक्टरला आपले आहे ना पेरणी यंत्र जोडलेलं आहे, याला सोडून घेऊ. त्याच्या आधी ह्याचे डिझेलच नाही, ते डिझेल टाकून घेऊ आपण. असं आहे ना उघडीला टाकी दे, ह्याच्यात डिझेलच नाही राहिलं काहीच. डिझेलच नाही काहीच. आपण डिझेल आणलेलं आहे ते घेऊ टाकून मग. तर आपलं आहे ना सर, तर आपण आता डिझेल होतो मस्त पैकी. आपण डिझेल कमी होतील सांडीला जाल विशेष नाही आपल्याला. हे बघा सांडलंच लय डिझेल, लय सांडलंय डिझेल. तर आता डिझेल टाकून झाले, आता आपण ट्रॅक्टर चालू करू आणि हे पेरयंत्र आहे ना ते सोडून घेऊ. हे झालं सोडून, आता आपण बेड फोडायचं यंत्र जोडू. तर आता आहे ना हे आपलं आहे ना याला जोडून घेऊ आपण. तर आता आपल्याला ना ते बेड यंत्र करायला आहे ना ते सारं यंत्र खोलावं लागेल, तर आपण ते खोलून घेऊ आधी.
सगळं. आणि हा काय आता हे असं माग मी घेऊन चाललोय आता हाकायला. आता आपण हाकून बघू कसं काय होतं इथे. तर मग काय डायरेक्ट आले होते, आंब्याची गाडी आली होती. आपण आहे ना 80 आंबे बुक केले होते, त्याची गाडी आली होती. हे गाडीचे मालक आहेत, हे आपले झाडं घेऊन आलेले आहेत. आपण आता यांची मुलाखत पण घेणार आहेत. त्यांचा फोटो बिटू काढला दर्शिक. मग आपण आता आहे ना त्यांची मुलाखत घेणार आहेत. ये कौन सी जाति? केसर केसर. कितने पौधे? 80 झाड़ है। 80. तुम्हारा ओरिजिनल रेट बताओ. ओरिजिनल का 500 रुपये। 500. कम ज़्यादा करते हो क्या लेते हो? कम नहीं होता। एक झाड़ देखो झाड़ देखो कितने साल में फल आएगा? 1 साल में फूल चालू होता है, 2 साल में फल आता है। 2 साल में. पहले साल का फुल क्या करने, कट करने का? कट करने का। तर मग आहे ना हे आपलं दंड पाडायचं, दंड फोडायचं यंत्र आहे ना, ते आहे ना खाली दंड आहे ना आपला फुटतच नव्हता. मग डायरेक्ट आपण मामीच बसली त्याच्यावर. मग आहे ना हे बघा काय बेकारवणी ना फोडून एकदम फुटून फाटून एकदम ओकेच होते. मग मामीला बसल्यामुळे ना एकदम भारी दंड फुटला बिटला तेवढा एक आपला बेड. आणि ना बेड कशी पडले ना हे तुम्हाला आहे ना पुढच्या व्हिडिओ दाखवतो. मी आता काय करतो, व्हिडिओ येतच बाद झाला, लय मोठा व्हिडिओ झाला, 12 मिनिटाची वर व्हिडिओ कोणी बघत पण नाही. तुम्ही जर इथवर बघितला असला तर एक लाईक नक्कीच करून जा. धन्यवाद.